साधारण आपण हे बॅटर हाफ केजीचा केक साठी घेतलेलं, पण अराउंड 1 kg पर्यंत जातो. अच्छा. सेम याच्यावर पण आपल्याला चेरीज ऍड करायचे आहेत. अच्छा, हे नंतर ठेवायचंय का? हो हो. बिया काढून चेरीज ऍड करायच्या. ओके, नेक्स्ट स्लाइस याच्यावर ठेवून द्यायची. बरोबर. हो. आणि परत एकदा ते आपल्याला इव्हन करायला लागेल. हो हो. ह्या गोष्टींसाठी या टर्न टेबलचा उपयोग होतो. हो. वा, आपण त्याला सगळीकडनं एकसारखं पसरून घेतो. हो. पुढे आता मी या पायपिंग बॅग मध्येच नोझल घातलेला आहे. बर. आपल्याला जी डिझाईन करायची ती करू शकतो. बर. याच्यावरती आपल्याला चेरीज ठेवायच्या आहेत. ठेवू का एक चेरी मी? हो. मलाही काहीतरी मदत केल्यासारखं वाटेल. आता आपल्याला याच्यावर फॉरेस्ट ऍड करायचं आहे. बर. जे आपण चॉकलेटनी करूयात. हे डार्क चॉकलेट आहे. बर. आणि याला आपल्याला खिसण्यासाठी पोटॅटो पिलर लागेल. मग याला आपण असंच मिळतं का? याला फ्रीज मध्ये आपण सेट करून घेतलंय? नाही नाही, असंच मार्केटमध्ये मिळतं. असा क्यूब मिळतो आपल्याला? हो. ओके. याला चॉकलेट शेव्स म्हणतात. आपण या केकच्या साईडला डेकोरेट करण्यासाठी यूज करणार आहोत. बर. ओके, हे झालेलं आहे. आता आपण ह्या शेव्स ज्या बनवलेत ऍड करूयात. क्या बात है. जेणेकरून त्याला तो प्रॉपर ब्लॅक फॉरेस्ट लुक येईल आणि साइड्सला आपण चिकटवूयात. सुपर. वा, मला वाटतं केक तयार झालेला आहे. हो. करूयात का सुरुवात? चाकू सुद्धा आहे आपल्याकडे? नाही नाही, याला अर्धा तास कंपल्सरी फ्रीज मध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. अच्छा, म्हणजे अजून थोडंसं वाट पाहणं आहेच आहे. ब्लॅक फॉरेस्ट केक थोडीशी वाट ना. अर्धा तास आम्ही आता याला फ्रीज मध्ये ठेवतो, छान सेट होईल. आम्ही वाट पाहतो तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ब्लॅक फॉरेस्ट केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डार्क कंपाऊंड चॉकलेट, फेटलेलं व्हिप क्रीम, सोडा वॉटर, मैदा, चेरी सिरप, कंडेन्स मिल्क, चेरी, कोको पावडर, बटर, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि बेकिंग सोडा. कृती: एका बाउल मध्ये बटर घेऊन त्यामध्ये कंडेन्स मिल्क आणि व्हॅनिला इसेन्स घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये 100 ग्रॅम मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 3 टेबलस्पून कोको पावडर आणि 100 मिलीलिटर सोडा घालून मिश्रण एकत्र करून केक साठी लागणारं ओलं मिश्रण तयार करून घ्यावं. केकच्या मोल्ड मध्ये बटर पेपर घालून त्यामध्ये केकचं ओलं मिश्रण घालावं. कुकर गरम झाल्यानंतर केकचा मोल्ड त्यामध्ये ठेवून बारीक गॅसवर 30 मिनिटं केक वाफवून घ्यावा. बेक झालेल्या केकच्या 3 स्लाइस कापून घ्याव्यात. केकच्या पहिल्या स्लाइसवर चेरी सिरप घालून त्यावर पायपिंग बॅगने क्रीमचा थर देऊन त्यावर चेरीचे तुकडे घालावेत. त्यावर केकचा दुसरा स्लाइस ठेवून त्यावर पुन्हा चेरी सिरप, क्रीम आणि चेरीचे काप घालावेत. नंतर त्यावर केकचा तिसरा स्लाइस ठेवून क्रीमने केक भोवती आवरण करून घ्यावं. तयार केक वरती क्रीम, चेरी आणि डार्क कंपाऊंड चॉकलेटने सजावट करून केक फ्रीज मध्ये अर्धा तास सेट करण्यासाठी ठेवावा आणि सर्व्ह करावा. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.